अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। विचार चंद्रोदय दर्शन या ग्रंथामध्ये तृतीय कलेतील प्रश्न क्रमांक 80 पान नंबर 31 काढा। कारण देह म्हणजे काय? तर प्रल्हाद बुवा सुबंध सांगतात, पुरुष जेव्हा सुषुप्तीतून उठतो तेव्हा म्हणतो की आज मला कशाचेही भान नव्हते। म्हणजे एखादा व्यक्ती झोपेतून उठतो त्यावेळेस काय म्हणतो की मला कशाचंच भान नव्हतं। या म्हणण्याने म्हणजे सुषुप्तीतून उठलेल्या पुरुषास मी काही जाणत नाही असे जे ज्ञान होते ते अनुभवरूप नसते, किंतु सुषुप्तीकाली अनुभव केलेल्या अज्ञानाची स्मृती आहे। म्हणजे झोपेमध्ये जो आपल्याला अनुभव आला की मी काही जाणत नाही, त्या अज्ञानाचीच काय आहे ती आठवण आहे। या स्मृतीचा विषय सुषुप्तीकालचे अज्ञान आहे आणि या आठवणीचा जो विषय आहे ना, तर ते झोपेतलं जे अज्ञान आहे ना, तर ते अज्ञानच या ज्ञानाचा विषय आहे। म्हणून ती आठवण की मी सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतं। काही न जाणणं म्हणजे अज्ञान, आणि मी सुखानं झोपलो होतो म्हणजे सुख आणि मी दोन नाही, सुख हे प्रत्येकाचं स्वरूप आहे। म्हणून झोपेमध्ये अज्ञान आहे, मी काही जाणत नव्हतो याचा अर्थ ही जी आठवण आहे त्या आठवणीच्या ज्ञानाचा विषय ते अज्ञान आहे। म्हणून मग सुषुप्तीविषयी अज्ञान आहे असे सिद्ध होते। आता जागृत अवस्थेमध्येही मी ब्रह्माला जाणत नाही। आता कोणाला विचारलं ब्रह्म माहीत आहे का तुम्हाला, ते म्हणते आम्हाला माहीत नाही। म्हणजे त्यांना ब्रह्माबद्दल अज्ञान आहे, आणि ब्रह्म कोण असतं तेच असतं, म्हणजे त्याला त्याच्या विशेष रूपाचं अज्ञान असतं। मला ज्ञान नाही, मला माझं यथार्थ ज्ञान नाही, हे मी जाणत नाही, म्हणजे मी कोण आहे हे मी जाणत नाही। अशा अनुभवाचा विषय अज्ञान आहे। असा जो अनुभव असतो ना, तर त्या अनुभवाचा विषय काय असतो? अज्ञान। म्हणजे त्याच्या बोलण्यातून त्याचं अज्ञान प्रगट होत असतं। आता स्वप्नाचे कारणही निद्रारूप अज्ञान आहे। स्वप्नसुद्धा कशामुळं पडत असतं? त्या पाहणाऱ्याला झोप लागली म्हणजे काय झालं? म्हणजे त्याला त्याच्या व्यावहारिक एकत्वाचं अज्ञान पडलं। म्हणजे व्यावहारिक कोणतं एकत्व? त्याला व्यवहारामध्ये वाटतं ना मी हा आहे, दिसणारा मी, दिसणाऱ्या डोळ्यानं दिसणाऱ्या जगाला जाणायला लागलो असंच वाटतं ना। मग त्याला दिसणारा मी आहे असं जो व्यावहारिक त्याचा परिचय असतो ना, नाटकी, तर त्याचा विसर पडतो। मी एक आहे याचा काय पडतो? विसर पडतो। आणि मग विसर पडल्यामुळं त्याला झोप लागते, आणि त्या झोपेच्या प्रभावानं त्याला स्वप्न पडतं, आणि स्वप्नामध्ये अनेकत्वाचा भास होतो। स्वप्नीची विचित्र सेना, मीची झालो होतो नारायणा। म्हणजे एकत्वाचा, व्यावहारिक एकत्वाच्या अज्ञानामुळं तिथं अनेकत्वाचा भास झाला। तसं स्वप्नाचे कारणही निद्रारूप अज्ञान आहे। निद्रा म्हणजे झोप, आणि झोप लागली की मग त्याला काही कळत नाही। म्हणजे तिथं जे कळणं असतं ना ते झिरोचं असतं। म्हणून झोपेमध्ये, स्वप्नामध्ये अज्ञान आहे। असे जे अज्ञान तोच कारण देह आहे। मग जे अज्ञान आहे ना त्यालाच काय म्हणायचं? कारण देह म्हणायचं। अज्ञान हा स्थूल सूक्ष्म देहाचा हेतू आहे। म्हणजे अज्ञानाच्या पोटातले हे दोन देह आहेत, स्थूल देह 25 तत्वाचा आणि सूक्ष्म देह 17 तत्वाचा। तर हे दोन्ही अज्ञानाच्या पोटातले येतात। जसं काजवे, घुबडं हे कवा निघत येत? रात्रीच्या पोटातले येते। तवा टिम 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 चंद्र निघतो, तारे निघते, ध्रुव तारा निघतो, शुक्र बी निघतो, आहे का नाही? म्हणजे हे सगळे तारे आणि चंद्र कधी? रात्रीमध्ये। दिवसा यायला काहीच व्हॅल्यू नाही, ते दिवसा निघाले तर पाहू वाटत नाही, पण रात्रीला त्यांची काय आहे? शोभा आहे। म्हणजे हे रात्रीच्या पोटातले काय आहेत? काजवे येते। तसं म्हणून ह्याला कारण म्हणतात, म्हणून यालाच कारण देह म्हटलेलं आहे, ह्यालाच लिंग देह म्हटलेलं आहे, आपलं काय म्हटलेलं? अज्ञान म्हटलेलं आहे। तत्वज्ञानाने याचे दहन होते। याचं दहन म्हणजे हे जळून खाक होतं। कशानं? तत्वज्ञानानं।
आत्मज्ञानानं. म्हणून याला देह असे म्हणतात. म्हणून यालाच काय म्हणते? देह. दहती नाम इति देहा. ज्याचं क्षणाक्षणाला दहन व्हायला लागलं त्याला काय म्हणते? देह. आता बालपण कुठं जळालं? आजी खेळण्यामध्ये भिंगऱ्या फुगड्या लंगड्या खेळले ना तुम्ही. म्हणजे हे बालपण कुठं गेलं? अंगणामध्ये खेळता खेळता गेलं म्हणजे जळालं ते. म्हणजे जळालं, बालपण जळालं अंगणात. आणि तारुण्य कुठं जळालं? काम करण्यात. दुकानामध्ये बसत ये, दिवसभर बसत येतं. म्हणजे तिथं समाप्त व्हायला ना थोडं 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 वंदळीतलं पाणी पडायला ना खाली, आहे की नाही? तसं हे तारुण्य म्हणजे निघायला लागलं काळाच्या मुखामध्ये. तर म्हणजे दहन व्हायला लागलं त्याचं प्रत्येक क्षणाला. म्हणून याला देह म्हटलेला आहे. हे अज्ञान गर्भ मंदिरांधकार. म्हणजे गर्भ मंदिर अंधकार म्हणजे जसं मंदिर असते ना त्याचा घुमट असते. मग ते घुमटातला अंधार जो असतो ना तर त्यालाच झाकून टाकतो त्या मूर्तीला. त्याला काय म्हणते? गर्भ मंदिर अंधकार. तर ते जे घुमट असते ना त्याच्यामध्ये अंधार असतो आणि ती मूर्तीच्या एकदम वर असते आणि ते अंधारच त्या मूर्तीला काय करतो? झाकून टाकतो. तसं या न्यायाने ब्रह्माश्रित राहून ब्रह्माचंच आवरण करते, ब्रह्माच्याच आश्रयाला राहते आणि त्यालाच आवरण घालते. म्हणजे त्यालाच कळू देत नाही. विश्वव्यापी माया तिने झाकुळलेली छाया. हे विश्वाला व्यापलेली आहे माया. आणि हिनं काय केलं? ज्याच्या आश्रित आहे ना त्यालाच झाकून टाकलं. जसं पत्नी काय करत असते? मालकाची सत्ता घेते आणि मालकालाच हिशोब कळू देत नाही. तसं हे पैसा त्याचा, सत्ता त्याचीच. पण यानं तिचा स्वीकार केला की तिला अर्धी सत्ता मिळते. अर्धी घेता घेता ती सगळीच सत्ता आपल्या हातात घेते. कारण वश्य केला राजा मग आपुलीच प्रजा. कारण त्याला वाटतं की बाबा आपल्याला एवढं कोण गोड बोलत. ते काय म्हणते? आजा आजा मेरे बिट्टू मिया तुझे पिंजडे में बंद कर लू. त्याला वाटतं तिनं हृदयाच्या पिंजऱ्यामध्ये तिला कैद करून टाकली. मग त्याला वाटतं आपल्याला इतकं चांगलं कोणी बोलतच नाही संसारात आणि हीच एकटी बोलायला लागली तर हिचं आपल्यावर काय आहे? प्रेम आहे. म्हणून त्याला वाटतं की आपलं हिचं आपल्यावर प्रेम आहे म्हणल्यावर ही बी काय करतं? सगळी सत्ता तिला देऊन टाकते. आता ते दिली तर दिली ठीक आहे बाबा. पण आता हा जो राजा आहे ना, हा जो सावकार आहे तर हा ह्याच्यामुळंच आहे ना, जागीरदार आहे तर ह्याच्यामुळंच आहे. पण ती काय म्हणायला लागली की ह्या पहा मी जागीरदारीन आणि तुम्ही जागीरदार. आता हे बी येडच ना. ते बी तसंच म्हणायला, हो तू जागीरदारीन आणि मी जागीरदार. ते सगळ्याला असं म्हणायला. आणि आईकडं आला आणि आईला बी तसंच म्हणलं. आई आई ते म्हणे काय? ते म्हणे ती जागीरदारीन आणि मी जागीरदार. ते म्हणले येड्या, अरे तू जागीरदार आहे म्हणून तिला जागीरदारीनपणा आला, तिच्यामुळं तू जागीरदार नाही आहे. आणि तू काय म्हणाला? ती जागीरदारीन आणि मी जागीरदार. अरे तुझ्यामुळं तिला जागीरदारपणा आला. तू तर मूळचाच आहेस ना. तसं आपण मूळचेच ब्रह्म आहेत ना. आपल्याला कोणी सिद्ध करून दाखवायची गरज नाही. आपण स्वतः सिद्ध आहोत, स्वयंसिद्ध आहोत आपण. म्हणून सिद्ध ते विचारी पा झेनी तू सुखी आवशी. जे सिद्ध आहे ना त्याचा तुम्ही विचार करा. आणि अज्ञान सिद्ध कुठं होतं? अज्ञान सिद्धच होत नाही. कारण आता तुम्ही ज्ञानस्वरूप आहेत आणि तुम्हाला अज्ञानी कसं म्हणावं? ज्ञानाला अज्ञान कसं म्हणावं? पण तुमच्या बोलण्यावरून लक्षात यायला लागलं काय म्हणून की तुम्हाला अज्ञान आहे म्हणून. आता हा माणूस बरळायला लागला म्हणून सांगावं लागायला लागलं की याला झोप लागली म्हणून. हे काय म्हणायला? आलू 20 का देतीस? इथं कुठे बाजार? इथं काहीच नाही ना. आणि हे काय म्हणायला लागला? साप आला साप आला साप आला. साप कुठं आला इथं? म्हणजे याचा अर्थ ते बरळायला लागला, याचा अर्थ त्याला झोप लागली. तसं आपण म्हणायला लागलो मी जातीचा आहे, मी कुळाचा आहे, मी वंशाचा आहे, मी रंगाचा आहे, रूपाचा आहे असं म्हणायला लागलो. आणि हे आहेत का आपल्याला? आपल्याला रंग नाही, रूप नाही, नाव नाही, गाव नाही, देश नाही, वेश नाही. देश वेश नव्हे माझा सहज फिरता, करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो. परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो.
आता माझी करी चिंता, दान देई भगवंता. देवा तू आता मला दान दे. काय म्हणून? मी सच्चिदानंद रूप परमात्मा आहे असं समजून घेण्याची ती बुद्धी दे, त्याच्यामध्ये शहाणपण दे. म्हणून धरून या बाही भवहा धारी दाताना. देवा तू माझ्या हाताला धरून हा भवसागर पार पाड, कारण मी तुला शरणागत आलेलो आहे. म्हणून अशा पद्धतीनं हा कारण देह म्हणजे अज्ञान सिद्ध होत नाही, कारण हे अज्ञान ज्ञानासमोर टिकत नाही. अज्ञान ज्ञानासमोर टिकत नसतं. जसं सूर्यप्रकाशासमोर अंधार टिकतो का कुस्ती खेळायला येतो कोण? अंधार. सूर्यासोबत कुस्ती खेळायला येतो का? येतच नाही, कारण सूर्य आल्याबरोबर ते राहतच नाही. तसं ज्ञानासमोर अज्ञान टिकतच नाही. मग अज्ञानाची सत्ता कौरक, जवरक त्याला ओळखत नाही तवरक. मामा कौरक जवरक त्याला ओळखत नाही तवरक. मस्त त्यानं उधारी करून ठेवली पानपट्टीवर. पान खाय, कुठं काहीच खाय, आणि पैसे द्या म्हणले तर साहेबाच्या खात्यावर लिहून टाका म्हणले. आता ही इकडं मामी बेजार, ही वकील साहेबाची मंडळी, रस करा, पुरणपोळी करा, धिडे करा, हा सगळे उन्हाळ्याचे दिवस रोज बी आंब्याचा रस, वरून तुपाची धार, पपड्या कुरड्या पापड्या. मस्त मामा हाणायला लागले तर डेअरीवरून हात फिरवायला लागले. त्याला काय घेणं न देणं, मस्त खायचं. ते म्हणले एक दिवस वकील साहेब ती उधारी द्या ना. ती म्हणे मी तर कधी काही खाल्लं नाही तुमच्याकडून. ते म्हणे तुमचे मामा आले ना, त्यांनी उधारी करून ठेवली एवढी 1200 रुपये. ते म्हणे तू मामा कवा जाते? त्यानं 1200 रुपये उधारी केली. ते म्हणले मामा नाही, ते तुमचा मामा आहे मला वाटलं. ते म्हणे तुमचा मामा. आता ह्याची दोघांची कुजबूज त्यानं ऐकली. त्यानं आपलं बाळ बिस्तर घेतला, आखेमध्ये निघाला. ते म्हणले ओ मामा. ते म्हणले काही नाही, आता तुम्ही ओळखलं ना, झालं आमचं काम झालं. म्हणजे आम्ही तिथं राहतच नाहीत आता. म्हणजे ती ओळखलं की ती राहत नसते. तसे या मायेला ओळखावं लागतं. ओळखिला हरी धन्य तो संसार, मोक्ष त्याचे घरी सिद्ध सहित. म्हणून ओळखी नाही तरी झाल अघोरागा. म्हणून हे अज्ञान म्हणून नासावे अज्ञान, इतुके करी कृपादान. एवढं कृपादान द्या मला. म्हणून ते काय म्हटले की दृष्टी दावियेला यशोदेचा बाळ हो. तो श्रीकृष्ण परमात्मा तुम्ही आहेत अशी दृष्टी आपल्याला सद्गुरू देत असतात. म्हणून हे कारण देह हा असा आहे. आता पान क्रमांक 32 वर पहा, प्रश्न क्रमांक 81. कारण देह मी नाही व तो माझा नाही हे कसे जाणावे? तरी ते सांगतात मी जाणतो व जाणत नाही अशा ज्या अंतकरणाच्या वृत्त्या. आता मी जाणतो ही एक वृत्ती आहे आणि मी जाणत नाही ही सुद्धा एक वृत्ती आहे. तर ह्या अशा अंतकरणाच्या वृत्त्या त्यांना ज्ञात अज्ञात वस्तुरूप विषयसहित मी जाणतो. म्हणजे जे आपल्याला माहीत आहे आणि जे माहीत नाही, तर ह्या दोन्ही वस्तुरूप विषयासहित त्यांना आपण जाणतो. जे माहीत नाही ते अज्ञात आहे म्हणजे अज्ञान, आणि जे जाणतो ते ज्ञान. म्हणजे ज्ञानही मला कळतं आणि अज्ञानही मला कळतं, म्हणजे ह्या दोन्हीला मी जाणतो. म्हणून हा कारण देह मी नाही. म्हणून मी कारण देह नाही. मला कळत नाही हे तरी मला कळतं, मला कळतं हे तरी मलाच कळतं. म्हणजे मला अजून काय कळत नाही? ज्याला कळत नाही त्याला कळत नाही की जे कळतं त्याला कळत नाही, आणि ज्याला कळतं त्याला कळतं की जे कळतं त्याला कळत नाही. ज्याच्यानं कळतं त्याला कळत नाही, ज्याच्यात कळतं त्याला कळत नाही. म्हणजे जे कळतं म्हणजे विषय कळतात, ज्याच्यानं कळतात म्हणजे इंद्रियानं कळतात, ज्याच्यात कळतात म्हणजे मनात कळतात, आणि ज्याला कळतात म्हणजे मीला कळतात. म्हणजे ह्या सगळ्याला कळत नाही, मला एकट्यालाच कळतं असं त्याला कळतं ना. म्हणजे कळणं तरी त्यालाच कळतं, न कळणं तरी त्यालाच कळतं. म्हणजे दोन्हीकडून त्याला कळतं ना. मग त्याला अज्ञान कुठे आहे? अज्ञानाचं तरी ज्ञान आहे आणि ज्ञानाचं तर ज्ञान आहेच नाही. म्हणून हा कारण देह मी नाही व माझा नाही हा अज्ञानाचा आहे. अज्ञानाचा कारण देह हा स्वतः अज्ञान रूप आहे. कारण देह म्हणजेच अज्ञान, बरं का. त्याला अज्ञानाचा आहे असे म्हटले ते राहूचे मस्तक म्हणतात त्याप्रमाणे समजावे.
राहूला जे मस्तक आहे ना, राहू म्हणजे एक ग्रह आहे आणि त्या राहूला एक मस्तक आहे. कारण ते काय झालेलं आहे माहिती आहे का, समुद्र मंथनाच्या वेळेस ते भगवान श्रीहरी विष्णू म्हणले की अमृताचा कुंभ हातात आला आता, तर ते देवसैन्य एकीकडं व्हा, देवगण आणि राक्षसगण एकीकडं व्हा, मी स्वतः तुम्हाला काय करतो, अमृत पान करतो. कारण ती सुंदरीच्या रूपात आले ना. हां, तर मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, ती अमृतकुंभ घेतला आणि देवगणाला पाजू लागले. तर ते राहू आणि केतू दोघं काय म्हणाले, तिकडे हे जर अमृत संपलं तर आपल्याला काहीच भेटणार नाही, मग आपण देवाचं रूप घेऊन काय करू, त्या लाईनीत उभं टाकू. मग आता ते राहू आणि केतू उभं टाकले त्याच्यात लाईनीत. आता राहूनं अमृत घेतलं आणि ते प्यायला सुरुवात केली आणि त्या नरड्याच्या खाली असं गिळणार की श्रीहरी विष्णूला लक्षात आलं की हे राक्षस वेगळे, हे देवाच्या वेशात येऊन ह्यानं काय केलं, अमृत पिलं. जे सुदर्शन काढलं आणि मुंडकंच छाटलं त्याचं बरं का, तर तेवढंच त्याचं काय झालं, ते अमर झालं मुंडकं. म्हणून ते राहूचं मुंडकं म्हणतात ना, ते तसं आहे. इथं काय सांगितलेलं आहे, राहूचे मस्तक असं म्हणतात, तसं ह्याला समजावं की कारण अज्ञान म्हणजेच काय, कारण देह म्हणजेच अज्ञान, त्यालाच अज्ञान म्हणायचं. आणि त्याला आपण जाणतो म्हणजे आपण कारणसुद्धा नाही, अज्ञानसुद्धा आपलं नाही, आपण नाही, आपण त्याचे नाही, आपण त्याच्यासारखे नाही, ते आपल्यासारखं नाही. कारण अज्ञानाची निवृत्ती ज्ञानानं होत असते आणि ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. म्हणून ज्ञान ते स्वरूपे होऊनी ठाके, असं अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, मग ज्ञान ते स्वरूपे होऊनी ठाके. हे अज्ञान काय होत असतं, जळत असतं. ज्ञानाग्निदग्ध कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन, अशा पद्धतीनं. म्हणून हे न कळण्याला काय कारण आहे, तर इथं काय सांगितलेलं माहिती आहे, इथं नेनावया हेची कारण, जे इंद्रिया अधीनपण, तीही आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे. आपण इंद्रियाच्या नादी लागलो, इंद्रियानं दाखवलेलं जगत आणि शरीर सत्य समजलं, म्हणून आपल्याला हे जन्ममृत्यूचं दुःख भोगावं लागलं. नाहीतर आपण इंद्रियानं दाखवलं ना, ठीक आहे, मग त्याला खरं कशाला म्हणायचं, म्हणजे आपण खरं मानलं कशामुळं, कारण आपण खरे आहोत हे आपण विसरलो ना. म्हणून इंद्रिय विषय सेविती, तेथे हर्ष शोक उपजतो. आता इंद्रियाचा विषय काय आहे, जे जे इंद्रिय आहेत ना त्याचा वेगवेगळा विषय. डोळ्याचा विषय रूप आहे, कानाचा विषय शब्द, नाकाचा विषय गंध, जिभेचा विषय रस आणि त्वचेचा विषय स्पर्श. मग ते आपले विषय काय करतात, सेवन करतात. तिथे हर्ष शोक उपजती, मग तिथं सुख आणि थोडं दुःखसुद्धा उत्पन्न होतं. ते अंतर आपलविती संगे रे, मग त्याच्या संगतीनं काय होतं, तिथं थोडं सुख बी होतं, थोडं दुःख बी होतं आणि आपण आत्मस्वरूपाहून दूर दूर जात असतो. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. ज्या विषयाच्या ठिकाणी काय आहे, एकनिष्ठता नाही ना, म्हणजे एकच विषय आपण नेहमी थोडी ग्रहण करतो, बदलू घेतो ना. आता रस खाल्ला, मग उद्या काय करायचा, उद्या थोडं वेगळं बदलून करा. मग तसं हे वेगवेगळे विषय आपण घेत असतो. मग तिथं काही अनुकूल प्रतिकूल झालं की सुख आणि दुःख अनुभवाला येते. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती. आता शब्दाची व्याप्ती पहा केवढी मोठी. कुणी जर आपल्या तोंडावर निंदा करू लागलं, आपल्याला वाईट बोलू लागलो, शिवीगाळा करू लागले, तर आपल्याला दुःख होतं का नाही. आणि कुणी जर स्तुती करू लागले, वा वा आजी लय चांगल्या आहेत, आजीनं माठ आणून ठेवला सगळ्याला पाणी प्यायला झालं, आजी लय चांगल्या आहेत, असं म्हणलं की आजीला बी गोड वाटते, वा वा महाराज आपली स्तुती करायली. म्हणजे निंदा आणि स्तुती, तिथं द्वेषाद्वेष उपजती. जर आता आजीला वाईट बोलले तर आजी म्हणते नाही महाराज लय खराब आहे म्हणजे ते द्वेष उत्पन्न होते. आणि जर स्तुती केली ना, महाराज काय चांगले येतो, आपला त्यांनी उच्चार केला का नाही एवढ्या मोठ्या लोकांमध्ये. मग तसं श्रवणाद्वारे म्हणजे कानाद्वारे हे ऐकू येतात ना शब्द, तसं मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण. आता एक तर मऊ बी लागते आणि खरबड बी लागते. आता पोथीत बसलो पण खालून खडे टोचायला लागले, तर आता काय करावं बरं का. आणि एखाद्याच्या घरी गेलो, तिथं मस्त सोफा होता, मऊ लागू लागलं, कौरक बी बसावं वाटायला, पण आता बसता येतं का पाहुणे म्हणल्यावर,
2 शब्द बोलले की निघाले. आहे का नाही? तसं हे रूपाचे स्वरूप देख, हे रूपाचं काय आहे म्हणजे हे स्पर्शाचे 2 गुण आहेत नाही. तर हे मृदू आणि कठीण, जे वपुचेनी संगे कारण संतोष खेदा, म्हणजे हे दुःखही देतात आणि सुखही देतात. भ्यासूर आणि सुरेख. आता समजा चतुर्भुज मूर्ती आपण देवाची पाहिली तर पाहावंच वाटत आहे, इतकी चांगली मूर्ती आहे. आणि एखादं भयानक रूप पाहिलं राक्षस तर आपल्याला भीती वाटते त्याची. म्हणजे हे रूपाचे स्वरूप देख, हे उपजवे सुखदुःख नेत्राद्वारे, म्हणजे डोळ्याद्वारे हे सुखदुःख उत्पन्न करते. तसंच सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू. मग एक तर सुगंध येणार नाही, तर आता उदबत्ती लावली तर किती चांगला वास यायला लागला. आणि तिकडं जर कुणी घाम आला अंगाला तर त्या घामाचा वास वेगळाच असतो. आहे का? नालीचा वास आला, कारण हवा बंद झाली की नालीचा वास गपकन येत असतो, आणि हवा सुटली की नालीचा वास येत. तसं ही नाली चालू आहे ना, याच्यातून हवा चालू आहे म्हणून या शरीराचा वास येत नाही. आणि ह्याच्यातून हवा निघू जाऊ द्या, मग ते म्हणजे नाकात कापस घाला, कानात बोळे घाला, काऊन बोळे घाला, कारण ह्याच्यातून वास सुटत असते. आणि धनंजय नावाचा वायू त्या बॉडीला फुगवत असतो. म्हणून ह्या शरीरामध्ये जोरक श्वास आहे ना तोरकच हे चांगलं आहे, नाही तर मग हे सडायला सुरुवात होते. मग ते म्हणते 24 तासाच्या आत ह्या बॉडीला जाळून टाका, नाही तर सडत आहे ते. म्हणून सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा, हा वासाचा जो भेद आहे ना, परिमळाचा भेदू, जो प्राणसंगे विषादू तो सुधी, म्हणजे प्राणासोबतच काय आहे तोष म्हणजे आनंद देतो. तैसेची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू. आता कोणी कडू कारलं जर केलं खायला दिलं तर मग कडू आहे, आणि गोड गुलाबजामुन दिला तर मस्त आनंदानं खाते ते गोड. आंब्याचा रस मस्त आहे का नाही? म्हणून हा अपभ्रंश विषय संगू, असा अपभ्रंश या विषयाच्या संगतीनं होत असतो. देखे इंद्रिया अधीन होईजे. आता इंद्रियाच्या अधीन झालो आपण तर काय होत असतं, तै शीतोष्णाती पाविजे, मग सुख दुःख मात्र होणार. कारण आपल्याला गार पाणी प्यायची सवय असली आणि गरम पाणी दिलं तर प्यावं वाटतं का? नाही प्यावं वाटत. ते फ्रीजमधलंच पाणी लागतं म्हणे ते. आता माठातलं पाणी पिणं ते म्हणजे नाही म्हणे. तसं आणि सुखदुःखी आकळी जे आपण पे, मग आपणच काय होतो, सुखी होतो दुःखी होतो. या विषया वाचुनी काही आणि सर्वथा रम्य नाही. ऐसा स्वभावचे पाहे इंद्रियाचा. इंद्रियाला विषयाशिवाय करमत नाही. जसं मायला लेकराशिवाय करमत नाही, तसं हे इंद्रिय म्हणजे काय आहेत, हे बहीण भावंडच येत नाही, त्याला त्याच्याशिवाय करमत नाही. डोळ्यानं रूप पाहिल्याशिवाय त्याला करमत नाही, कानानं शब्द ऐकल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. तसं हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. हे विषय कसे आहेत, हे मृगजळासारखे आहेत की स्वप्नीचे आभासे भद्रजाती. स्वप्नामध्ये जे काही दिसतं ना आपल्याला ते सगळं दिसायपुरतं असतं, तसं हे विषय दिसण्यापुरते येतं, खरे नाही. देखे अनित्य तयापरी. हे विषय कसे आहेत, अनित्य आहे. म्हणून तू अभेरी, म्हणून याचा तू त्याग कर. हा सर्वथा संगून धरी धनुर्धरा. म्हणून या विषयाचा संग तू धरू नकोस. यमहीन व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोम्रतत्वाय कल्पते. हे विषय जयाते नाकळीती. हे विषय ज्याला लक्षात आले नाही तया सुखदुःखे दोन्ही न पवती. म्हणजे या विषयामध्ये जो अडकत नाही त्याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. आणि गर्भवासू संगती नाही तया. आणि त्याला गर्भवाससुद्धा होत नाही, कारण त्याला माहीत आहे की हे विषय खोटे. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा. जो या इंद्रियार्था नागवीची तो नित्य आहे अर्जुना. तो कसा आहे, नित्य. ओळखावा सर्वथा. सर्वथा म्हणजे सगळीकडं तोच आहे. जो इंद्रियार्था नागवीची, जो इंद्रियाच्या अधीन होत नाही, इंद्रियाचा वापर करतो पण इंद्रियाच्या अधीन होत नाही, म्हणजे इंद्रियानं दाखवलेलं खरं मानत नाही. सुखी संतोषानं यावे. सुखामध्ये तो अजून आनंदित होत नाही. दुःखी विषादानं भजावे. आणि दुःख आलं तर त्या दुःखामध्ये अजून दुःखी होत नाही, तिथंच रडत बसत नाही. आणि लाभालाभ न धरावे मना माझी. आणि मनामध्ये त्याला लाभ झाला का हानी झाली हे सुद्धा त्याला मानत नाही.
म्हणून सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वापससी. इथं विजय पण होईल. आता अर्जुनाला वाटलं ना की इथं विजय होईल का नाही आपला, की सर्वथा देह जाईन का देहच पडून जाईन युद्धात, हे आधीची काही पुढील चिंतावे नाही. आधीच पहिलं पुढचं कशाला चिंता करायची. मग आपण या उचिता स्वधर्म राहटता जो पावे ते निवांता साहो निजारे. आपल्याला उचित काय आहे आता, ते स्वधर्माचं पालन करणं. आणि हे स्वधर्माचं पालन करत असताना आपण निवांत मग जे काही मिळेल ना ते निवांत सहन करायचं. त्याच्यात विजय मिळो का पराजय हो, ऐसे या मने व्हावे, असं मन आपलं पक्क करावं, धीर धरावा थोडा. तरी दोषू न घडे स्वभावे, मग मात्र दोष घडणार नाही, लागणार नाही, पाप होणार नाही. म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. अशा धीरयुक्त मनानं तू काय कर, युद्ध कर. कारण जीवन एक संघर्ष आहे आणि आपल्याला सुद्धा पावलोपावली संघर्ष करावा लागणार आहे. म्हणून निभ्रांत म्हणजे भ्रांती सोडून आपल्याला युद्ध करावं लागणार आहे. पै पापाचा आचळू फिटे पुण्याची पहाट फुटे. पापाचं निस्तरण झालं की पुण्याची पहाट होत असते. जेथ पांच भौतिक बुडबुडे, म्हणजे जे मूर्ती माझी प्रगटे. पंडुकुमारा, जिथं भगवंताची मूर्ती प्रगट होते तिथं पुण्याची पहाट होत असते. उदयास्ताची लोंडे पाडीत जन्ममरणाची चोंडे. जेथ पांच भौतिक बुडबुडे होते जाती. हे उदय आणि आस्त असे काय होते, लोंढे येतात आणि जातात. तिथं जन्ममरणाचे सुद्धा चोंढे निर्माण होतात. आणि पांच भौतिक हे पंचभूताचे बुडबुडे काय होते, उत्पन्न होते. समूह विभ्रम मासे, हे म्हणजे समूहाचे काय आहेत, मासे आहेत भ्रमाचे. गिळीताती धैर्याची आमिषे, हे धैर्यरूपी काय करते, गिळून टाकते. रजोगुणाचे नि खळाळे स्वर्ग गाजे. आणि रजोगुणामुळं काय होते, स्वर्ग मिळत असतो त्याला. कारण रजोगुणामुळं क्रिया होत असते आणि क्रियेमुळं कर्म, आणि कर्मानं पुण्य, पुण्यानं स्वर्ग, मग ते स्वर्गात जाते. मग ते स्वर्गातलं पुण्य संपलं की परत खाली येते. असं तामाची धारशी वाढ. कारण आपण पाहिलं ना काल, हे गुण हे आपण नाहीत म्हणून, सुख दुःख नाहीत, पाप पुण्य नाहीत, आहे ना. तसं इथं तेच सांगायला लागले, 3 गुणाचे आपण नाही. तमाचे धारसे वाढ, सत्वाचे स्थिरपण जाड. मग सत्वगुण काय होतं, स्थिरपण, त्याला जाडपणा येतो. किंबहुना हे दुवाड मायानदी, ही मायानदी अशी आहे. म्हणून इथे एक नवलावो जो जो कीजे तरुणो पाओ तो तो आपाओ होय ते ऐक. इथं जे काही आपण प्रयत्न करायला लागलोत ना ते आपावच व्हायला लागलं. कारण एके स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयांची शुद्धीच नाही. एक मनानच निघाले तर ते त्याला पत्ताच लागला नाही ते कुठं गेले आणि काय गेले. इथं जाणीवेची डोही गर्वेची गिळले. एक मला लय कळतं, माझ्या इतकं कोणालाच कळत नाही, असं म्हणून ते गर्वामध्येच काय झाले, गेले. म्हणून ते आता कळणं न कळणं हे बुद्धीचे धर्म येतं. कोणाला थोडं कळालं, कोणाला जास्त कळालं, पण सारखंच कळालं ना. आता तुम्हाला कळालं की हे शरीर मरणार आहे आणि आपण न मारणार. एवढाच आहे की तुम्हाला सांगता येत नाही आणि यायला सांगता येतं. आता सांगता येतं म्हणून यायला लयच कळालं का, तसं काही नाही ना. मग मलाच सांगता येतं म्हणून फुगावं का, आणि तुम्हाला सांगता येत नाही म्हणून रुसावं का. अरे हे सांगणं न सांगणं बुद्धीचे धर्म आहे, ते आत्मस्वरूप थोडीच आहे. कारण बालपणामध्ये शरीर होतं, श्वास होते, इंद्रिय होते, मन होतं, बुद्धी होती. मग तिथं सांगणं होतं का, मग ब्रह्म नव्हतं का, ब्रह्मानुभव नव्हता. आत्मा नाही का, आत्मानुभव नाही. तिथं आत्मा आहे, आत्मानुभव आहे, पण तिथं सांगणं नाही. मग सांगणं असल्यावरच ब्रह्म आहे का, तसं नाही. हे सांगणं न सांगणं बुद्धीचे चातुर्य येते. आणि ते सांगणंसुद्धा कसं आहे, अलीकडंच आहे आणि आपलं स्वरूप पलीकडे. हे शब्दे विन संवादीची, हे शब्दा वाचून ते काय भोगायचं आपल्याला. म्हणून इथं काय सांगतात, एकी वेदत्रयाची या सांगडी घेतल्या अहम भावाची या धोंडी. आता त्यानं वेद पाठ केले आणि त्याच्यात त्याला काय झाला, अभिमान झाला की मला 4 वेद पाठ आहेत. बरं, मग ते मदमिनाच्या तांडी सगळेची गेली. आणि ते मद म्हणजे त्याला मस्ती चढली पाठांतराची, आणि ते तसेच वाहून गेले. मग
एकी वैशेचे जाड बांधले, एकाला वळणाचं काय झालं, त्यानं बांधून घेतलं त्याला. मग मनमथाची काशे लागले, ते विषय मगरी सांडिले चगळून या. त्याने विषया रूपी मगरीनंच काय घेतलं, चगळून टाकलं त्याला. आता वार्धक्याचा तरंगा, आता म्हातारपण आलं पाहता पाहता त्याला. मग की अब तुम कब सुमरोगे राम, तुम्ही आता रामाचं भजन केव्हा करणार. ते म्हणले थोडं आताच काय करायचं, थोडं लग्न होऊ द्या. लग्न झाले, ते म्हणले आता काय करायचं, म्हणे आता त्याला पोरगं होऊ द्या. आता पोरगं झालं, आता तरी आजी चाला ना भजनाला. म्हणजे कितीक वेळ राहिला आपल्याला काय माहिती ना. माझी मती भ्रंशाचा जरंगा, आता लक्षात बी राहीना. आता महाराज काय सांगायला लागले ते लक्षात बी राहीना. म्हातारपण आलं ना आता. तिने कवळी जताती पैगा चहूकडे, म्हणून त्याला आता विसरायची सवय लागली. महाराज आता काही लक्षातच राहीन हो, आता लक्षात कवरक राहीन. कारण सगळे आपण आयुष्य कुठं दिलं, संसारात दिलं. दैवी हे शा गुणमयी मम माया दुरत्यया, मामे वे प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ती. म्हणून अशा पद्धतीनं हे काय झालं माहिती आहे. मग दुःखाचे नि बरडे बोंबले, पाठी मरणाची रेवे रेवले. आता दुःखच व्हायला लागलं ना म्हातारपणात काय, आणि मरण तर येऊन टपलं. ऐसे कामाचे काशे लागले, ते गेले वाया. ते कामाचंच काय झालं, कास धरलेली त्यांनी, म्हणून ते वाया गेले. मग इथे एकची लीला तरली. इथं कोण तरलं गडे, जे सर्व भावे मज भजले, सर्व भावानं देवाला जे शरण गेले ना, ते मात्र तया ऐलीच थडी सरले मायाजळ. त्याला अलीकडच्याच काठाला ही माया नदी सरलेली आहे. अशा पद्धतीनं ही माया आहे, हे अज्ञान आहे, हा कारणदेह आहे. इथपर्यंत आपला विषय आलेला आहे. राहिलेला विषय आपण नंतर. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावी, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जी खळांची व्यंकटी सांडो